सध्या उन्हाळा वाढला आहे. जंगलात पुरेशा प्रमाणात पाणी नसल्याने पाण्याच्या शोधामध्ये पशु शेत शिवार शहरी भागात येत आहेत. अशा पशूंवर मोकाट कुत्रे हल्ला करत आहेत. वन विभागाने जंगली प्राण्यांच्या अधिवासात पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी पशुप्रेमी नागरिकांमधून होत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पशूंना त्यांच्याच अधिवासामध्ये पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध व्हावे यासाठी वन विभागाकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात. सध्या ऊन मोठ्या प्रमाणात वाढली आहे, त्यामुळे पाणवठे देखील आटले आहेत. पाण्यासाठी पशु शहरी भागामध्ये येत आहेत. परिणामी पशूंवर इतर प्राणी हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. माझं नाव दीपक खिल्लारे, राहणार समसापूर, तालुका जिल्हा परभणी. आणि जे हरणाचं पिलू जे आपल्याला सापडलं ते आमचं शेतामध्ये सापडलेलं होतं. कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला होता आणि तिथं जखमी अवस्थेमध्ये आम्हाला भेटल्यामुळे आम्ही ते वन विभाग अधिकाऱ्यांशी संपर्क केला, अंगसरांशी, आणि त्यांच्या स्वाधीन करून त्याच्यावर आता सध्या उपचार केले. त्यांच्या स्वाधीन केला आता सध्या. समसापूर येथील खिल्लारी सरांनी यांच्या शेतामध्ये हरणाचं पिल्लू कुत्र्याने चावा घेतलेलं दिसून आले. त्यांनी त्यांच्या ताब्यात घेऊन आमच्या वन विभागाच्या ताब्यात दिले व त्याच्यावर आम्ही पशुवैद्यकीय डॉक्टर श्री कानडे सर यांच्याकडून उपचार घेऊन आज रोजी आम्ही त्याला ताब्यात घेतले.